मध्ये ज्ञानेश्वरी पारायणाची सांगता झालेली आहे आणि या सांगतेला उपस्थित आपल्या परिसरातले अपूर्व प्रसाद वाटणी फिरता ज्ञानेश्वरी पारायण सोहळा जिंतूर याचे सर्व प्रचारक या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यात आपल्या परिसरातील तरुण तडफदार वारकरी संप्रदायाची साधना अभ्यास ज्या लहान मूर्तीकर आहे माझे जीवलग मित्र विष्णूजी महाराज ठोंबरे भोशीकर हेही या ठिकाणी उपस्थित आहेत। मूळ स्तंभ आमचे दत्तराव ढोणे दहेगावकर हे या ठिकाणी आहेत आणि विशेष माझे मी ज्यांना भाऊ समजितो आणि ते मला भाऊ समजितात हरिभक्तीपरायण चिरंजी मावा या ठिकाणी एक प्रकारचे उपस्थित आहेत आणि आपल्या जवळच कोरवाडी या गावचे अध्यात्म विद्या काय संस्कृत काय वारकरी संप्रदायाचं आचरण काय याचा संपूर्ण अभ्यास चंद्रशेखर महाराज यांच्याकडे ज्यांचं अध्ययन झालं हरिभक्तीपरायण मारुतराव महाराज कोरवाडीकर हे मी या ठिकाणी एक प्रकारचे उपस्थित आहेत। भजनी मंडळीचा आहेतच आहे, मृदंगाचार्य आहेत आणि विशेष आता जी पालखी आपल्याला हांडीला जाणार आहे तिथली सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे। त्याच्या नावाने जोरदार टाळ्या। या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी अगोदर मी श्रीरंग महाराज यांना मी विनंती करतो की आपलं 2 मिनिटं ज्ञानेश्वरी बद्दल आपलं मन व्यक्त करावं। त्यांनी या ठिकाणी माईकवर यायचं आहे। गावचं रत्न असणारे आणि हरिभक्तपरायण रतन महाराज कांगणे धमधमचेच आहेत। नंतर ते आता सध्या संभाजीनगरला स्थायी झालेले आहेत आणि आपल्या या कार्यक्रमाची ही वार्ता ऐकून ते या ठिकाणी आले आहेत, तरी त्यांचं सर्वांनी आपण एका टाळीनं स्वागत करा। त्यानंतर श्रीरंग महाराज 2 शब्द बोलतील। महागुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। आज पुण्य पावन नगरी दमदम हे क्षेत्र असणार या ठिकाणी ज्ञानोबारायाच्या ज्ञानेश्वरीची पालखी आलेली आहे। हा त्रिवेणी संगम छगन बाबा विष्णू महाराज आणि दत्ता महाराज हा त्रिवेणी संगम आहे। महाराज म्हणाले कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम तेथीचे उत्तम चरण रजवंदिता। ही ज्ञान गंगा आसुला अनेक गावाहून आलेली आहे, पण आसुलाहून आपल्या इथं आलेली आहे ना, ते इथून हांडील जाणार आहे एक नाही। महाराज सांगतात फिडीत पाप ताप तिरी पोखीत तिरीचे पादप आणि समुद्रा जाय आप गंगेचे जैसे। ही ज्ञान गंगा आपल्या गावावर आलेली आहे आणि या ज्ञान गंगेमध्ये आपले दमधरकर म्हणजे मंडळी आहे यांनी स्नान केलेलं आहे। स्नान केलं, वा वा, स्नान झालं, स्नान झालं, विश्रांती सुद्धा पावन करण्याचं स्थान आहे ज्ञानेश्वरी। श्लोक द्राक्षलता ही मांडव झाली आहे गीता संसार श्रांता विसावया। ही जे गीता आहे जे ज्ञानेश्वरी आहे ही मांडव आहे। जसं एखादा प्रवासी उन्हानं तपला म्हणजे सावलीत बसत असतो तसा हा जीव या त्रिविध तापानं तापलेला आहे आणि तो जर या ज्ञानेश्वरीच्या छायेखाली जर बसला ही त्याला विश्रांती मिळते असा सिद्धांत आहे आणि खरोखर संसाराची विश्रांती या ठिकाणीच आहे। आता तुम्ही पारायण केलेलं आहे, पार जर पडायचं असेल तर पारायण करा। पार या शब्दाचा अर्थ आहे जन्म मरणाचं जे बंधन आहे, या जन्म मरणाच्या बंधनातून जर आपल्याला पलीकडे जायचं असेल, कारण 2 थडे आहेत, एक जन्माची आणि एक अहममतेच्या लवड सवडी मातेन पोतीच बापुडी म्हणून जन्म मरणाची दुथडी। जन्म आणि मरण, जन्म आणि मरण याच्यातून जर तुम्हाला पार पडायचं असेल तर काय करा, ज्ञानेश्वरीचं पारायण करा। असं महत्वाची भूमिका आहे। आपण किल्ल्याचे
आणि एक कौतुक हे आसुला आणि या धमधम गावचं. आम्ही म्हणले आसुल्याहून शिदुरी आली नाही का, शिदुरी आता म्हणलं शिदुरी बो कन्येची लेख बाळ वाट लावायला आहे का नाही, तशी ज्ञानेश्वरी आमची माय आहे. आणि या माईची मोठ्या आनंदामध्ये शिदुरी करतात म्हणजे फार मोठं कौतुक आहे बरं काय. पुन्हा विशेष आहे, धमधमकरण म्हणले 100 काय शिदुरी केली, म्हणजे 200 पांडुरंगा. आम्ही कोण्या कोण्या मुलीची बोलवणी येत अशी ती 21 पाहिल्या. किती? 21. इथं ज्ञानोबारायाची आमची शिदुरी 100 किती 95. काय कमी आहे, काय कमी आहे. इथं तर लळियाचे लळे सरती मनोरथाचे मनोरथ पूर्ती, जरी माहेरी होती श्रीमंत तू मायचे, अशी ही ज्ञानगंगा आलेली आहे बरं काय. आणि ही पुन्हा कशी आहे, देही निष्काम आचारू जीवे विवेक साचारू, हा घडला आकारू सुचित वाचाची. निष्कामतेची सेवा आहे बरोबर आहे. आज या ठिकाणी निष्कामतेमुळे किती माणसाले पहा, किती प्रेम आहे त्यांचं. प्रेम हे माणसाला कर्तव्यावरून कळत असतं. प्रेम प्रेम कशावरून कळतं, डोळ्यात जर आसू आले तर प्रेम कळत असतं. हे तुमच्या या धमधमकराचं असुलकरांचं कर्तव्यातून प्रेम दिसतंय गो. 195 ज्ञानोबारायाची शिदुरी म्हणजे हे फार मोठं प्रेम आहे. प्रेम कशावरून दिसत असतं, कर्तव्यातून दिसत असतं. नुसत्या प्रेमाला महत्व असतं, प्रेम प्रेम नाही, कर्तव्यातून प्रेम दिसत असतं. तसं हे तुम्ही जिथे केलेलं आहे, मोठी आनंद आहे. या ठिकाणी मृदंगाचार्य सुद्धा 2-3 आलेले. 6 आहेत का, पांडुरंगा 6 आहेत. कंठी प्रेम दाटे नैनी नीर लुटेन हृदयी प्रगटे रामरो. आणि कीर्तनकार सुद्धा या ठिकाणी बरीच मंडळी नाही का, पांडुरंगा पांडुरंगा. किती कीर्तनकार, गायनाचार्य एक नाही किती आहे. सुख सोळा स्वर्गी नाही. खरोखर बाबांनी सांगितलं काही जीवनामधले आठवणी असतात, ही आठवण तुमच्या धमधम कराची, प्रत्येक गावाची आठवण धरत जावे. आठवत चलत जावं. कृष्णाचा 8वा अवताराचं आपलं हे झालेलंच आहे. तसं आज तुमची ही जी आता ज्ञानेश्वरीची सेवा झालेली आहे, हे सुद्धा धमधमकारांना या वर्षी आपल्या इथं झालं तर पुढच्या वर्षी सुद्धा आठवण धरून, जरी नाही हा गंगेचा सोहळा आला तरी आठवण धरून करत जावी, सेवा करत चलत जावी. आणि प्रत्येक आरतीच्या टायमाला समध्या मंडळीने आरतीचा काय घ्यायचा जावा, आनंद घ्या जावा. अशी माझे 2 किती बोललो तर थोडंच आहे का नाही. भाजी संपित. रामकृष्ण हरी. यानंतर मारुतराव महाराज कोरवडीकर हे आपले मनोगत व्यक्त करते. दुसरं एक माझ्या उठल्यापेक्षा रामकृष्ण हरी. ज्ञानेश्वर भगवान विष्णू निवृत्तीर भगवान हरा, सोपान भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला. नमो ज्ञानेश्वरा निष्कळंका, जयाची गीतेची वाचिता टीका, ज्ञान होय लोका अतिभाविका ग्रंथार्थिया. संतश्रेष्ठ कैवल्य चक्रवर्ती सम्राट भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांचं वाङ्मयीन स्वरूप असलेली भगवती श्री ज्ञानेश्वरी आणि या ज्ञानेश्वरीचा फिरता ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह उत्सव आपल्या या परम पवित्र धमधम गावामध्ये संपन्न झालेला आहे. प्रथमतः मी सर्व गावकरी मंडळींना खूप खूप धन्यवाद देतो. टाळ्या वाजवा सगळ्यांनी. वा. ज्ञानेश्वरीचं एक एक अक्षर आपल्या कानावरती पडण्याकरिता ज्ञानोबारायांचीच भाषा आहे. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबाराय म्हणतात, ये गीतेची अक्षरे जितुले रिहती कर्णद्वारे तेतुले होती पुरे अश्वमेधकी. एक एक ज्ञानेश्वरीचं अक्षर आपल्या कानावर पडलं म्हणजे एक एक अश्वमेध केल्याचं पुण्य आपल्या पदरात पडतं. एवढा या ज्ञानेश्वरीचा काय आहे तर असामान्य स्वरूपाचा महिमा आहे. म्हणून आपण सर्व भाग्यवान आहात. आणि बघा, संत महापुरुषांनी, सद्गुरु नथुराम बाबांनी, भगवान बाबांनी, या महापुरुषांनी जे आपल्याला ही परंपरा घालून दिलेली आहे, येणेच पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काय. म्हणून ज्ञानेश्वरी गाथेची सेवा प्रत्येकाने केली पाहिजे. बघा, ज्ञानोबाराय सांगतात, मने काया वाचा जो सेवकू होईल येचा तो कैवल्य साम्राज्याचा चक्रवर्ती करी. एवढा मोठा अधिकार आपल्याला ज्ञानेश्वरी देत असते. बघा, मी एक गोष्ट प्रामुख्याने सांगत असतो, जगाच्या पाठीवर बाबा अनेक कवी झाले,
तत्वज्ञान सांगणारेही झाले, तत्वानुभूती मांडणारेही झाले, पण माणसाच्या इतिहासामध्ये तत्वज्ञानासह तत्वानुभूती देणारे पहिले संत भगवान संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आहेत. म्हणून ज्ञानोबरायांच्या जर आपण बोटाला धरलं तर इतर कोणाच्याच आश्रयाला जाण्याची आपल्याला गरज नाही. असं व्यक्तिमत्व म्हणजे ज्ञानोबरा आहेत आणि त्यांचं वाङ्मयीन रूप म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. म्हणून सर्वांनी ज्ञानेश्वरीची सेवा केली पाहिजे. एवढंच बोलतो आणि सर्वांच्या चरणी माझे 2 शब्द समर्पित करतो. रामकृष्ण हरी. नंतर कीर्तन ज्ञानेश्वरी सोहळा पारायण जिंतूर तालुका याचे संकल्पने करू. आमचे गुरु श्री गुरु गुरुबंधू विष्णू महाराज ठोंबरे 2 मिनिटं बोलतो. रामकृष्ण हरी सगळ्यांना. या ठिकाणी आताच बाबांचं कीर्तन झालेलं आहे. वास्तविक आमचे हरिभक्त परायण श्रीरंग महाराजांनी सांगितलं की तिघांनी सुरू केला. महाराज हे तिघत नाही, त्याच्यामध्ये विचार जर केला तरी सगळी भजनी मंडळी मृदंगाचार्य यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण की आज आपण महाराज काला झाल्याच्या नंतर संयोजक मंडळीला फिकीरच असती, त्याला जेवण सुद्धा जात नाही का. तुमचं पुढचं लक्षात आलं. कारण की कोण नाराज होते आणि कोण खुश होते. पण इथं अशा प्रकारचा हा सोहळा आहे महाराज, इथं कोणाला नाराज होण्याचीच गरज नाही. निष्कामता आणि दृष्टी आणि खऱ्या अर्थानं या भजनी मंडळींना द्यावे तेवढे धन्यवाद आहेत महाराज की त्यांच्या मधुर गायनाच्या माध्यमातून आपल्याला काल्याचं कीर्तन कधी संपलं हे कळालं सुद्धा नाही. बाबा आम्हाला वाटलं 10-15 मिनिटं अजून गवळणी 4-2 झाले तर बरं झालं असतं, पण तुम्ही जरा शॉर्टकटच केलं ते. आम्हाला महाराज बाबा आपल्या पंढरपुरामध्ये 5 तास लागले होते भागवत कथेमध्ये. 5 वाजले तरी गवळणी संपन्न गेल्या. सगळे म्हणाले अजून होऊ दे एखादी तरी. अशा प्रकारचं रस आहे. म्हणून उद्धव महाराज आहेत, विठ्ठल महाराज आहेत, आसाराम महाराज आहेत, आमचे मृदंगाचार्य सुद्धा आज या ठिकाणी बाबांनी सांगितलं 6 जण उपस्थित आहेत. एखाद्या कार्यक्रमाला आपल्याला एक सुद्धा वाजणार मिळत नाही, परंतु खऱ्या अर्थानं ज्ञानोबरायावरचं ते प्रेम आहे. आणि बाबांनी जे सांगितलं की बासरीचा जो स्वर आहे तो आपल्याला त्या काळातला बासरीचा स्वर समजला नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी बासरीचा स्वर काय होता ते ज्ञानेश्वरीच्याच रूपानं आपल्याला सांगितलं. महाराज म्हणतात खेचराची आहे म्हणा आणि सात्विकाचा पाना आणि श्रवणा सवे सुमना समाधी जोडे. समाधीचं सुख महाराज ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून होतंय. म्हणून खऱ्या अर्थानं ज्यांनी ज्ञानेश्वरीचं पारायण केलं त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. व्हिडिओ मध्ये महाराज आपले जे काही व्हिडिओ आहेत ना, तर आपण गावात तर पाहिलोच, परंतु जिंतूरमध्ये खूप मोठी मोठी मंडळी अभ्यासू मंडळी पाहिली आणि त्यांनी सांगितलं की छोटे छोटे जे मुलं ज्ञानेश्वरीचं पारायण करतात, खऱ्या अर्थानं ज्ञानेश्वरी पारायण करण्याकरता 3-3 तास बसावं लागतं. विचार जर केला तर 3 तास बसण्याची सवय अभ्यासालाही कोणाला राहिली नाही आणि 3 तास बसणं म्हणजे त्यांचा भविष्याचा त्यांचा तो अभ्यास वाढत चाललाय. महाराज खऱ्या अर्थानं ज्ञानोबराय म्हणतात की अभ्यासाशी काही सर्वथा दुष्कर नाही, म्हणून या लागी माझ्या ठाई अभ्यास मिळे. ज्ञानोबराय म्हणतात भगवान परमात्मा माझ्यापर्यंत जर यायचं असेल तर अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणून त्यांचा तो अभ्यास वाढायला त्यांच्यावरचे जे संस्कार आहेत खऱ्या अर्थानं लहान लहान मुलांसाठी अत्यंत गरजेचा असा प्रकारचा उपक्रम आहे. 3 तास बसणं कोणालाही शक्य नाही. आपण बसताना आपण विचार करा की 3 तास ज्ञानेश्वरी पारायण करायला बसावं लागतं. जितासनो जितस्वासो भागवतामध्ये म्हणतात की आसन जिंका. एका आसनावर 3-3 तास बसून हे ज्ञानेश्वरीचं पारायण करणं एवढी काही सोपी गोष्ट नाही. परंतु खऱ्या अर्थानं हे सगळं जे व्हायलंय ते बाबांच्या माध्यमातून आहे. म्हणून बाबांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. वैराग्य मूर्ती येत असताना आम्हाला पंढरपूरमध्ये महाराज 4 मजली बिल्डिंगच बाबाच्या ताब्यात देऊ लागले. ते महाराज ते म्हणले बाबा तुम्ही इथंच बसा हे सगळं चालवा. बाबा म्हणले बाबा तिकडं मोह सगळं लय मोठा पसार आहे, इथं बसू तर मला तो आनंद मिळणार नाही. खऱ्या अर्थानं संसाराच्या नावे घालून या शून्य आणि वाढत हा पुण्य धर्म केला. धमधम नगरी म्हणजे खऱ्या अर्थानं संत चरणरज लागत असत. साधू संतांचे चरणरज लागलेले आहेत. आमचे गुरुवारी हरिभक्त परायण नथुराम बाबा क्याळकर भोशीला महाराज 7-7 दिवस थांबायचे. भोशी म्हणजे माहेर समजायचे बाबा. आणि मला जे काही कीर्तनाला मी अनेक ठिकाणी सांगत असतो, जे कीर्तनाला जर कोणी उभं केलं असेल तर हरिभक्त परायण नथुराम बाबा क्याळकर यांनी उभं केलेले. बाबा 7 दिवस थांबायचे आणि रामायण कथा सांगत असताना बाबा म्हणले राय उभं बांध कंबर. आणि तशा प्रकारे महाराज म्हणतात तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ आणि श्रंगारीले बाळ कौतुके. बाबांच्या आशीर्वादाची पुनीत अशा प्रकारची भूमी आहे. आणि 111 पारायणाला आणि शिदुऱ्या किती झाले महाराज 197 म्हणजे आकडा वाढत चालला. आता किती लीड वाढत ती काय सांगता येत नाही. ती लीड काय कोणाला कटायचं काही वाढ नाही, पण हंडीवाले तोडतील बाबा तुमची लीड काय सांगता येत नाही. कारण की
भाताची परीक्षा शितावून कळते. हा तोडणार आहेत ते हंडीवाले, परंतु 197 काही कमी नाहीत. कोण्याच वर महिला असं म्हणायचं काम नाही की महालेखीच्या लग्नात मी 31 उदऱ्या दिल्या, तिला म्हणायचं आम्ही 197 दिल्या. तू काय सांगायली, भले भले गेले वाहतन. तशा पद्धतीने वाढत चाललाय. 100 आसाराम महाराजाची लीड तोडली धमधमकारांनी. धमधमकाराची लीड कोणी ना कोणी तोडणार आहे. पण खऱ्या अर्थाने हे जे काही प्रेम आहे, महाराज म्हणतात की सुख घडोघडी वाढू लागे. सुरुवात जी झाली ती थोड्या प्रमाणातून, आणि हा जो विस्तार आहे, भजनी मंडळी आहेत, मृदंगाचार्य आहेत, पारायण करणारे आणि प्रचारक मंडळी. आता परमेश्वर महाराज आपल्याला हे प्रचार करायचा इथून पुढं. आतापर्यंत आमचे जगन महाराज आहेत, आपण नंदू महाराज आहेत. इथून हा प्रचार आपल्याला वाढत न्यायचा आहे. सुरुवातीला जे काही प्रचारक कमी होते, पण आता प्रचारक वाढलेत. एखाद्या पक्षाचे जेवढे कार्यकर्ते तेवढा तो पक्ष मोठा असतो. तसा आपला पक्ष काही लहान नाही हो. हा ज्ञानेश्वर महाराजाचा पक्ष आहे. त्याच्यामुळं इथं महाराज म्हणतात लहान थोर कोणीच नाही, सगळे एका जीवानं आपण सगळेजण ज्ञानोबराचे लेकर आहेत, भगवान बाबाचे लेकर आहेत. आणि साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. आपल्या भागामध्ये सोहळा व्हायला याचं कारण की बाबांची कृपा आणि साधू संतांचा आशीर्वाद. त्याच्यामुळे हे सगळं असो बोलण्याकरता खूप आहे, परंतु आता जास्त काही न बोलता याच ठिकाणी थांबतो. आणि आता हे उत्तरोत्तर वाढत जावं. पारायण जे झालं आपलं, तर दररोज 10 ओव्या 5 ओव्या अशा आपण दररोज वाचत जावा, हीच आपल्या सगळ्यांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि याच ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. आणि एक महत्वाचं आमच्या सज्जन महाराजासाठी राहिलं ना हो, त्याच्यासाठी टाळ्या वाजवा ना. चौथा खांब आहे आपला महाराज सोशल मीडियामध्ये. आताच तुम्ही इकडे भजनाला आले, जम्मू काश्मीरहून फोन आला होता, आणि जम्मू काश्मीरच्या जवानानं महाराज त्यांनी सांगितलं तुमचा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आम्ही पाहिल्याच्या नंतर आमच्या अंगाला काटा यायलाय. जम्मू काश्मीर म्हणजे जय जवान आणि जय किसान अशा प्रकारचं कार्य म्हणून मीडियाच्या माध्यमातून प्रचार आणि प्रसार. बाकी काही यतिकान जातिकान हे पाहण्यापेक्षा होय तुमच्या लक्षात आलं ते पुढचं काय ते, पण आपले व्हिडिओ पाहणं गरजेचे. आणि सगळ्यांनी स्टेटस ठेवा, बाकी काहीतरी स्टेटस ठेवण्यापेक्षा आपल्या ज्ञानेश्वरीचा प्रचार करणं. कारण की सोशल मीडियाच्या माध्यमातून सोशल तेवढंच आपण याच्यामध्ये राहून आपलं कार्य करत राहू. रामकृष्ण हरी. यानंतर ज्ञानेश्वरी पारायणाचे मुख्य प्रचारक दत्ताभाऊ जळगावकर थोडं 2 मिनिटं बोलतील. बोलच लागणार. सर्वांना रामकृष्ण हरी. धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन. खरं पाहायला गेले तर समोर हे सर्व महाराज मंडळी आहे. मी एक साधारण ज्ञानेश्वरीचा प्रचारक कार्यकर्ता. छगन बाबांनी माझ्यावर कृपा केली म्हणून मी तुमच्या समोर बोलण्याचं थोडं धाडस करतो. तसं पाहायला गेलं तर मला कोणत्याही प्रकारचं समजा मी महाराज नाही, मी एक सेवा करणारा मनुष्य आहे. आणि आज छगन बाबामुळं तुमच्या गावकरी मंडळीमुळं या ठिकाणी मला तुमचं दर्शन झालं. खरोखरच तुम्ही या ठिकाणी भाग्यवान आहात. कारण तुमच्या गावामध्ये पुरुषोत्तम मासामध्ये 111 ज्ञानेश्वरी साधक मंडळी या ठिकाणी पारायण करायला बसलेली आहे. आणि खरोखरच तुमचं गाव हे पुनीत आहे, पावन आहे. आणि शिदुऱ्या सुद्धा आमच्या माता भगिनींनी आतापर्यंत कोणी दिले नाही, एवढ्या शिदुऱ्या दिल्या. त्यांच्यासाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. आणि यानंतर हंडीकर मंडळी सुद्धा त्या ठिकाणी या ठिकाणाहून पालखी घेऊन जाणार आहेत. खरोखरच आज तुमच्यामुळं आज आमच्या या जीवनामध्ये हा सोळ्या पाण्याचा योग आलेला आहे. त्यामुळे मी सर्वांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होतो आणि माझे 2 शब्द संबोधतो. रामकृष्ण. यानंतर ज्या ठिकाणी हा पारायण सोहळा जाणार आहे त्या ठिकाणचं थोडस हंडीकरांचं पप्पू महाराज कांगे थोडं 2 मिनिटं बोला. त्या कांगे महाराज दत्त महाराज बोला बोला. माझ्या कपडे गिपड्यावर जाऊ नका बरं का. हो काय जरा गडबडीत आलोय. तुम्ही माणसाने हे काय महाराज हे काय उभा राहिलाय. मी फारच प्रवास करून आलोय आणि आपल्या इथं छोटं गाव आहे, तिथं कीर्तन सेवा वगैरे झाली. चला म्हणलं आता गाडीवर प्रवास करायचा, पॅन्ट वगैरे घातली नाही. माणसाने हे का महाराज हे का आणि कीर्तन कार्य का असं काही विचार करू नका. चला चला. नाही ज्ञानेश्वरीच्या बाबतीत बोलायचं झालं महाराज काय बोलावं महाराज. आपल्यासारख्याने काय बोलावं. ना तरी बालक बोले बोबडा. आपल्याकडून तेवढे वर्णन होणार नाही कारण आपल्याकडे शब्दसाठा कमी आहे. पण ज्ञानोबारायांचा आशीर्वाद प्राप्त झाल्याच्या नंतर माणूस कोण्या लेवलला जातो हे मात्र सांगता येत नाही. अतिशय उंच स्वरूपाची लेवल
किंवा क्षमता जर प्राप्त करायची असेल तर ज्ञानोबारायांचा आशीर्वाद प्राप्त करणं गरजेचं आहे. अहो साध्या साध्या गोष्टी तुम्ही म्हणता ज्ञानोबारायांचा आशीर्वाद का असावा महाराज? अनेक प्रकारचे देव आहेत, दगड स्वरूपाचे देव आहेत, पण त्या देवाचं नामस्मरण करताना सुद्धा ज्ञानोबारायांनी आत्मसन्मानाची भावना वापरली. एवढीच नाही हो, रेड्यामुखी वेद बोलविला हे कोणाचं कार्य केलं? ज्ञानोबारायांनी केलं. अहो साधा विषय, ज्या ठिकाणी माणसाला बोलता येत नाही त्या ठिकाणी जर रेडा बोलत असन, मग रेडा ज्ञानोबारायाच्या आशीर्वादाने बोलतो, ज्ञानोबारायाच्या शब्द साठ्यानं बोलतोय. म्हणजे विचार करा ज्ञानोबारायाची श्रीमंती आणि ज्ञानोबारायाच्या शब्दाची ताकद किती असेल. म्हणून असा फिरता स्वरूपाचा ज्यांना लोकांना वाचता येत नव्हतं त्यांनी फक्त ज्ञानेश्वरीच्या ओळीवर किंवा त्या ग्रंथावर फक्त स्पर्श केला आणि बोट ठेवायचं काम केलं. त्या लोकांना सुद्धा ज्ञानेश्वरी मुखोगत झाली, कंठस्थ झाली. का झाली? ज्ञानेश्वरी वाचण्याचा प्रयत्न केला, सतत सतत नामस्मरणाचा प्रयत्न केला, म्हणून ज्ञानोबारायांची कृपा झाली. आणि आज आपल्या या गावाचं परम भाग्य आहे परमेश्वर महाराज, की गावाचं परम भाग्य की फिरता ज्ञानेश्वरी सोहळा किंवा कार्यक्रम हा जो चालत असतो हा आपल्या गावामध्ये आला. आपल्या गावाचं परम भाग्य आहे. त्या आपल्या गावाने त्याला भरपूर मोठ्या प्रमाणात साथ सुद्धा दिली बरं का. आणि का नाही द्यावं महाराज? कारण ज्यांच्या हाताने हा अट्टहास घडतोय, ज्यांच्या हाताने हा योग घडतोय, आमचे टाकळीकर बाबा आहेत. त्या दिवशी सहज महाराज भेट झाली, गाडीहून खाली उतरले, मी गाडीहून खाली उतरलो आणि चेहऱ्याहून हात फिरवला. एवढा लहान नाही राहिलो मी आता, चेहऱ्याहून हात फिरवा, परंतु कृपा कटाक्ष निहाळी महाराज. एकदा का मुख दर्शन झालं की आपल्या मधले असलेले दुःख नाहीसे होण्याची ताकद असते महाराज अशा संन्यासी बाबांमध्ये किंवा अशा आत्मस्वरूप बाबांमध्ये. प्रत्यक्षात काही असू द्या महाराज, तुमच्या जीवाला आणि तुमच्या ज्ञानाला आधार देण्याचं काम अशी व्यक्तिमत्व करत राहतात. म्हणून ज्ञानोबारायांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा असेल, ज्ञानोबाराची कृपा आपल्यावर प्राप्त करून घ्यायची असेल तर एक तरी ओवी आठवायची. सगळ्या ओव्या तुम्हाला पाठ आहेत, मी एकही ओवी सांगणार नाही, सर्व माहिती आहे तुम्हाला, परंतु ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. माहित असून चालत नाही. टॅलेंट इज नॉट इम्पॉर्टंट, टॅलेंट इज ऍट द प्रेझेंट. जोपर्यंत तुम्ही ज्ञान सादरीकरण करत नाहीये तोपर्यंत तुमच्या ज्ञानाला किंमत नाहीये. म्हणून त्या ज्ञानाचं सादरीकरण करत चला. त्याचप्रमाणे हे बाबा ज्ञानाचं सादरीकरण करण्याचं काम करतात. तुम्ही म्हणता कशाद्वारे? तर ज्ञानेश्वरीच्या द्वारे. स्वतःच ज्ञान नाहीये सांगत, परंतु ज्ञानोबारायांच्या आशीर्वादानं हा योग मांडण्याचा प्रयत्न करतात. तरी सुद्धा प्रत्येकाचे मी टायमाचं बंधन, मी सगळ्यांना माहिती आहे वारकरी संप्रदायामध्ये जेवढे आमचे मृदंगाचार्य असतील, आमचे गायनाचार्य असतील, यांना सगळ्यांना माहिती आहे बाबा टायमावर सोडणार. बरोबर एक नाही महाराज? हे उद्धव महाराज असतील आमचे. आणि एक महत्वाचा विषय म्हणजे ज्ञानोबारायांच्या आशीर्वादानं उद्धवा आपण जे रायगावला सप्ताह झाला होता त्या सप्ताहाचे कीर्तन झालं, तर ज्ञानेश्वरी पारायण सोहळाचा योग आला आणि त्या योगामुळे मला पैठणकरांचा पैठण नाथ बाबांचा पुरस्कार या येणाऱ्या शेवटच्या महिन्यात मिळणार आहे. कशाच्या द्वारे घडलं? फक्त ज्ञानोबारायांच्या आशीर्वादानं घडलं. म्हणजे जे कीर्तन झालं होतं, आमचे बाबा होते कीर्तनाला गायनाचार्य म्हणून, त्या कीर्तनाला आज पुरस्कार मिळणार आहे. या महिन्याच्या शेवट आमचा पूर्ण परिवार त्या ठिकाणी पैठण नाथ नगरी जाणार आहे आणि सर्वांना पुरस्कार म्हणजे मला त्या ठिकाणी मिळणार आहे. एक सांगायचा आनंद याचा आहे की हा ज्ञानोबारायांचा आशीर्वाद, हा संत भगवान बाबाचा आशीर्वाद प्राप्त झाला. आणि ज्या ज्या गावामध्ये कीर्तन सप्ताह झाला असेल, ज्या ठिकाणी माझं कीर्तन होते महाराज, त्या ठिकाणी कीर्तन करत असताना मी कधीही कुठलीही गोष्ट वेगळी सांगत नाहीये. सांगण्याचा प्रयत्न केला, जेवढं होईल तेवढं ज्ञान आणि संतांची भूमिका सांगण्याचा सतत प्रयत्न. HIV ही बिमारी निघली होती. ज्ञानोबाराय म्हणतात पर कन्या धरू जाय पर होई विधा प्याडी. जर तुम्ही दुसऱ्यांना वाईट पाहण्याचं काम जरी केलं तरी सुद्धा तुम्हाला व्याधी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ज्ञानोबारायांनी मी म्हणतो दुःखाचं सुद्धा काय केलं? संघटन सांगितलंय. म्हणून त्या दुःखापासून जर निवारण करायचं असेल तर ज्ञानेश्वरी होवी, वाचावी, अनुभवावी. वाचून चालत नाही, ती अंगीकारणं सुद्धा महत्वाचं आहे. असो सर्वांचे परत एकदा धन्यवाद व्यक्त करतो आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. जेवढे काही गायनाचार्य असतील, आमचे आसाराम महाराज आहेत, उद्धव महाराज, परमेश्वर महाराज मृदंगाचार्य आणि काय आहे. परंतु परमार्थामध्ये सगळीकडे सर्वांचं लक्ष सध्या कथेवर चालू आहे. पुढे भागवत कथा असतील, रामायण कथा असतील, आता एक गाजली बघा शिव महापुराण कथा. वाईट नाहीत, आपण तो सुद्धा परमार्थच आहे, परंतु जो मुख्य आहे ते म्हणजे ज्ञानेश्वरी पारायण. सगळे त्या विसरून चढली बघा. ज्ञानेश्वरी पारायण होईन, जो महत्वाचा भाग आहे हरिपाठ असेल, काकडा भजन असेल, या गौण मानण्यात चालले आणि कठीण मोठं महत्व दिल्या चालले. म्हणजे महत्वाचे आहेच, त्या काही महत्वाच्या नाहीत किंवा परमार्थ नाही असं नाही, परंतु जे महत्वाचं साधन आहे ते म्हणजे पारायण. सगळे विसरून चाललेत
आणि त्यांना उजागर करण्याचं काम या सर्व मंडळींनी केलेलं आहे. त्याबद्दल एकदा सगळे काय ते काम बाबांनी हाती घेतलेलं आहे आणि त्यांना भरपूर असा प्रतिसाद मिळत आहे. तसा तुम्ही सुद्धा भरपूर प्रतिसाद या ठिकाणी दिलेला आहे आणि ते पारायण वाढत जावं एवढीच या ठिकाणी अपेक्षा आहे. आणि बाबांनी स्वतःहून येऊन, आम्ही काय त्यांना संपर्क नाही का नाही, आम्हाला जी काही संधी दिली, आता आमच्या गावात पालखी येणार आहे, जसा या ठिकाणी सोहळा झाला याच्यापेक्षाही मोठा सोहळा कसा करता येईल याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करणार आहोत आणि ते करणारच आहोत. बाबांनी जी संधी दिली त्या संधीचं सोनं करण्याचा जो लाभ मिळालेला आहे त्याचा लाभ आम्ही घेणार आहोत. ज्ञानेश्वरीवर काही बोलण्याचं कामच नाही महाराज, भरपूर जणांनी बोलले आणि सगळे माझ्यापेक्षा कितीतरी ज्ञानीच आहेत. त्याबद्दल ज्ञानेश्वरीवर जेवढे बोलावं तेवढं कमीच आहे. त्याचं सोनं आम्ही नक्कीच करणार बाबा. आणि संधी दिल्याबद्दल परत एकदा तुमचे धन्यवाद. रामकृष्ण आहे. रामकृष्ण आहे. भगवंताच्या असीम कृपेने कृष्णारी भगवंताच्या असीम कृपेने व साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने व जिंतूर तालुक्यातील वारकरी साधक मंडळीच्या संकल्पातून फिरता ज्ञानेश्वरी पारायण सोहळा जिंतूर तालुका गाव क्रमांक 11 धमधम या ठिकाणी आज पारायणाची सांगता बाबाच्या श्री गुरु छगन बाबा टाकळीकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने झालेली आहे. त्यानिमित्ताने जे काही सर्व वारकरी मंडळी या ठिकाणी आमच्या या कार्यक्रम बघण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे, श्री गुरु छगन बाबा ज्यांचा संकल्प आहे ज्ञानेश्वरी पारायण सोहळा जिंतूर पूर्ण तालुकाभर करण्याचा, असे विष्णू महाराज ठोंबरे, त्याच्यानंतर आमचे गुरुबंधू मारुती महाराज कोंठाळ कोरवाडीकर, त्यानंतर गुरुवर्य श्री आमचे सद्गुरू म्हणायला हरकत नाही श्रीरंग बाबा पिंपरीकर, त्यानंतर सजन महाराज, त्यानंतर हे आमचे लाडके सर्वच उद्धव महाराज, विठ्ठल महाराज, आसाराम महाराज, विष्णू महाराज, परमेश्वर महाराज सर्व व आमचे गुरुबंधू गावकरी कांगणे महाराज ते सुद्धा या ठिकाणी आलेले. तसेच सर्वांचे आमच्या गावकरी मंडळीच्या वतीने सर्वांचे या ठिकाणी आभार धन्यवाद देतो. सर्वांना एकच सांगायचं आता की आज पालखी किती वाजता जाऊ देशातले बर, यानंतर आता सर्वांनी महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. सर्वांनी महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणी जायचं नाही. धन्यवाद. रामकृष्ण. 2 घंटे सोडून द्या तुम्हाला. 2 घंटे ऐका थोडं. जो आपल्या वैराग्य मूर्ती ब्रह्मनिष्ठ बाबा छगन बाबांनी सुरू केलेला आहे आणि इथपर्यंत आलेला आहे, हा सोहळा म्हणजे काय एखाद्या दुसऱ्या कोणाचा नाही, की ज्या या जगामध्ये लोकमान्य संत, संत मान्य संत आणि देवमान्य संत जर असतील तर फक्त एकटे ज्ञानेश्वर महाराज आहेत. बरेच संत देवमान्य झाले पण लोकमान्य नाही झाले, काही संत लोकमान्य झाले पण देवमान्य आणि संत मान्य नाही झाले. पण ज्ञानेश्वर महाराज हे लोकमान्य आहेत. कसे जर म्हणत असावं तर एवढा जो लाखों सोहळा चालतो आनंदी पंढरपूर, ते लोकमान्य असल्याशिवाय चालत नाही. लोकमान्य आणि संत मान्य. आज या काळामध्ये सर्व महाराज फक्त सांगतात की मी एवढा आहे, मी असा आहे, मी तसा आहे. पण अजून एखाद्या महाराजानं दुसऱ्या महाराजाचं वर्णन काही केलेलं माझ्या तरी काळाला या 45 वर्षामध्ये ऐकायला भेटलं नाही. मी असं करतो, माझ्या तारखाई तिथे चालू आहे, मी भरपूर काय केलं, हे फक्त महाराज आपापलं सांगते. आज दुसऱ्याने केलं नाही. पण इथं नामदेव महाराज ज्यांच्या समोर भगवंत जेवत होते तेच म्हणत होते, ज्ञानराज माझे योग्याचे मावले. जे जगाचे गुरु होत ते म्हणत होते की ज्ञानियांचा राजा. तुकाराम महाराज म्हणते ज्ञानियांचा राजा गुरु महाराव. इतकंच नाही तर जनाबाई म्हणतात
ज्ञानाचा सागर माझा सखा माझा ज्ञानेश्वर. देवमान्य लोकमान्य संत, संत मान्य संत इतकंच नाही, आता जो 7 दिवस सोहळा झाला आमच्या गावामध्ये, याच्या आनंदाला आम्हाला सांगता येत नाही तोंडातून काय झालं. तर आज माऊली जाणार आहे हे संध्याच्या हृदयामध्ये असं कसं तरी होत आहे. पण गावकरी मंडळी हो, ज्यावेळेस भगवंताला ज्ञानेश्वर महाराजाला भगवंताला ज्यावेळेस समाधी द्यायची त्यावेळेस स्वतः भगवंत हजर होते. आणि समाधी दिल्याच्या नंतर ते पुन्हा पंढरपूरला परत आले. आल्याच्या नंतर भगवंतानं बऱ्याच संतांसंग राहिले, बऱ्याच संतांसंग जेवढे कोणाची कामं करू लागले, कोणाची